नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स अखेर सुटलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। आता महाविकास आघाडीकडून ज्या राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आलेली आहे त्यांच्याकडून आज कोणाची उमेदवारी निश्चित होणार याकडे तमाम जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अखेरच्या दिवसापर्यंत हा सस्पेन्स कायम राहिला असून आता सातारा जिल्ह्याला यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सातारा सांगली असा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असून जवळपास 850 मतदान या मतदारसंघामध्ये आहे आणि एका आघाडीची अर्थातच महायुतीची या ठिकाणी उमेदवारी निश्चित झालेली आहे। भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडण्यात आलेली असून त्यांच्याकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे आणि आता प्रामुख्याने बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे जे दोन्हीही माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, या दोघांपैकी कोणाला उमेदवारी निश्चित होणार हे अगदी दुपारपर्यंत समजणार आहे। कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज 1 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम वेळ आहे आणि त्यानंतर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली जाणार आहे। दिनांक 18 जून रोजी मतदान होणार आहे तर 22 जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी संपन्न होणार आहे। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून जो सस्पेन्स होता तो एका महायुतीचा सस्पेन्स अखेर संपला असून आता महाविकास आघाडीकडून कोणाचं अंतिम नाव होतंय याकडे लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी 2 दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्या उमेदवारी अर्जाचं काय होणार याबाबतही लक्ष लागून राहिलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी निश्चित होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।